हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. झाला का नाश्ता? आता मी लय दिवस झाले व्हिडिओ नाही काढत ना, त्यामुळे मी विसरली व्हिडिओ काढायचं, तर तो बोलतोय आता बघा. लय दिवस झाली सवयच राहिली नाही ना, एवढं अडकतंय ते व्हिडिओ काढायसाठी स्टार्टिंगलाच. मम्मी, एक व्हिडिओ माझा बर्थडे आला मग तुला आता काहीच येत नाही व्हिडिओ मध्ये. माझ्या बर्थडेला कसा व्हिडिओ काढशील? हा ना, कसं हे पिंपल बिपा कुठं झाला टिकलीच्या ठिकाणी. तर चला, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, शुभ सकाळ. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आदिती ताईकडून आल्यापासून आम्ही व्हिडिओ काढले नाही 2 दिवस, काल आणि परवा. आज म्हणलं व्हिडिओ कंटिन्यू करावा. आज आहे गुरुवार. आपण आदिती मावशीकडून कधी आलो रे? सोमवारी आलो ना? हां, सोमवारी संध्याकाळी आलो आम्ही, कारण सोमवारची सुट्टी होती ना याची. मग सोमवारी आलो, मंगळवारी व्हिडिओ नाही काढला, बुधवारी नाही काढला, आणि आज आहे गुरुवार. तर आज हे गेले कामावर सकाळी उठून, आणि म्हणले दुपारपर्यंत येतो, आवरून ठेव, आपल्याला जायचं आहे बाहेर शॉपिंगला. तर आम्ही आज शॉपिंगला जाणार आहे. मम्मा, माझ्या बर्थडेला आता 6 दिवस, ते आता 9 तारीख आहे. 7 दिवस एवढे. मयंकसाठी बी शॉपिंग करायची आहे. 7 दिवसानंतर घेऊ आपण. ऐक, तर उठली मी, ब्रश वगैरे केला. मयंकला म्हणलं पटकन ब्रश कर, उशीर झालेला आहे आपल्याला. म्हणजे चहा ते ठेवलेलं आहे, इकडे दूध तापवलेलं आहे, आणि काल सगळे कामं आवरले. आता किचन मोठा बरं वाटतंय थोडा. आणि आता हे मी परत भांडे वगैरे घासून काढणार आहे, कारण घराचे हाल बेहाल झाले होते. आज खूप दिवसातून आमच्याकडे ऊन निघलेली आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, माझं मनी प्लांटचं झाड आणि ते याचं जेट प्लांट. आज खूप दिवसातून ऊन निघलेली आहे, ऊन आली आहे, बघू शकता इथं खाली दिसत असेल तुम्हाला. तर चला या गरमागरम चहा प्यायला. आज आम्ही पटापटा आवरणार, आणि आज स्पेशल करणार आहे काहीतरी. काय इकडे दही आणलेलं आहे. काय करणार आहे स्पेशल? करणार काहीतरी. काय सांगणार मला? तू आवर, ब्रश केला ना? हो. हां, चल दूध वगैरे घे, आवर पटापटा, आंघोळ वगैरे कर. आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. ओके. मग शॉपिंगला जायचं आहे. आणि आज पालखी आली होती, त्यामुळे रोड अख्खा जाम आहे. आज पालखी आल्या असल्यामुळे रोड अख्खा जाम आहे. तरी पण बघू कुठून काय रस्ता भेटतो का जायला. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही आल्यापासून व्हिडिओ शूट नाही केलेला आहे, तर आजपासून व्हिडिओ शूट करत जाऊ आम्ही संध्याकाळी शॉपिंग करायला जाणार आहे. व्हिडिओ बघत राहा. तर फ्रेंड्स, आदिती ताईकडून आल्यानंतर मी व्हिडिओ शूट नाही केले 2 दिवस. बरं नव्हतं मला अजून. परत तिकडून आल्यानंतर आजारी पडली मी. मग परत आराम केला 2 दिवस. मग म्हणलं चला कंटिन्यू करावं आपले व्हिडिओ रोज एक तरी व्हिडिओ पडल्या पाहिजे, नाही का? सगळे वाट बघतात, किती कमेंट येतात, बिचारे कमेंट करतात सगळे की करिश्मा एक तरी व्हिडिओ रोजचा टाकत जा. त्यामुळे म्हणलं चला आपल्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी तरी प्रयत्न करावा, जे आपल्यावर प्रेम करतात, नाही का? तर मी इकडं कढी करत आहे. आदिती ताईच्या घरी आम्ही कढी केली होती, पण आमच्या कढीला बेसनच नव्हता. मग ती कढी मला खाल्ल्यासारखी वाटली नाही, कढीसारखी वाटली नाही. म्हणून म्हणलं चला, आदिती ताईने मला इंद्रायणी तांदूळ दिले होते येताना. इंद्रायणी तांदळाचा भात लावला आणि मस्त अशा पद्धतीने कढी केली. तर मला कोणीतरी कढीची रेसिपी विचारत होते, तर सांगते तुम्हाला. सर्वात अगोदर कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची. मी जिरा टाकत नाही, पण तुम्हाला टाकू वाटलं तर टाकू शकता, पण यावेळेस मी जिरा टाकलेला आहे. तेल टाकल्यानंतर जिरा मोहरी टाकायची, त्यानंतर लसूण टाकायचा, नंतर मिरची टाकायची, नंतर कढीपत्ता टाकायचा, आणि ते होऊ द्यायचं. ते झालं मस्त की बेसन पीठ टाकायचं दह्यामध्ये, आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग गॅस बंद करायची. मिरची वगैरे आपण टाकली होती, ते झालं की गॅस बंद करून ते जे आपण बनवलं आहे बेसनाचं आणि दह्याचं मिक्सन, तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं, आणि त्यानंतर पाणी ॲड करायचं आणि मीठ टाकायचं ना. अशा पद्धतीने मग मस्त उकळी येऊ द्यायची 2दा कढी. कशी झाली? टेस्टी ना? मग आमची कढी मस्त टेस्टी झाली. मग टेस्टी कढी आणि मस्त इंद्रायणी तांदळाचा भात. दुपारी जेवण केलं, मयंकला पण जेव घातलं, आणि त्यानंतर मग तर लाईटीची वाट पाहू म्हणलं आता येईल तवा येईल, पण सकाळची गेलेली लाईट अजून काही आलेली नाही आहे. मग पाणी तापवलं, मस्त आंघोळ वगैरे केली, आणि आता हे याच्यावर चार्जिंग लावलं आहे मोबाईल, काय म्हणते याला, पॉवर बँकवर. तर आता जायचं आहे आम्हाला बाहेर. मिस्टर काय अजून आले नाही, कारण आळंदीचा रोड बंद केला आहे ना, तर कामावरून ते आले नाहीत अजून. पालखी आली आहे, त्याच्यामुळे थोडं रोड जाम आहे, पोलीसवाले येऊ देत नाही, जाण्या येण्याचा रस्ता बंद केला आहे. तर मला म्हणले आवरून ठेव, 1 तासात येतो. तसं तरी मग आता माझा आवरलेला आहे.
मग आता आम्ही निघणार इथे आले की. तर खूप जणांच्या कमेंट्स मी अशा बघितल्या की करिश्मा खूप छान वाटलं की तुझा व्हिडिओ आला आणि म्हणजे तुला हॅप्पी बघून छान वाटतं. आणि अशा पण कमेंट्स होत्या की रेग्युलर व्हिडिओ करत जा, व्हिडिओ बघायला आवडतात आम्हाला आणि खूप छान वाटते आता की तुझे व्हिडिओ येत आहेत वगैरे, म्हणजे बरेच छान 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 असे कमेंट आले. नेहमी मी वाईट कमेंटबद्दल बोलत असते ना, म्हणलं चला आता चांगल्या कमेंटबद्दल बोलू. तर खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांच्या अशा कमेंट्स वाचून. तर असेच छान छान कमेंट्स करा आणि असेच प्रेरणा द्या मला, कारण जेवढं तुम्ही चांगले कमेंट करणार ना तेवढं मला पॉझिटिव्हिटी येते व्हिडिओ बनवण्यासाठी. जेवढे वाईट कमेंट येतात ना, असं नेगेटिव्ह वाटतं ना की बस म्हणजे असं नाही का. पण मी म्हणते जाऊ दे, कोणाला आपल्याला काय समजायचं आहे, कोणाला माझ्या आनंदामध्ये आनंद असतो, कोणाला माझ्या म्हणजे कोणाला मी आनंदी असल्यावर दुःख होतं, तर कोणाला मी दुःखी असल्यावर आनंद होतो, असा विषय. तर बरेच जण असे होते ज्यांनी सांगितलं की करिश्मा तू आनंदी राहते तेव्हा आम्हाला छान वाटतं. तर त्यांच्यासाठी नक्कीच आनंदी राहायला पाहिजे. आणि ज्यांना वाटतं ना की मी आनंदी कधीच राहू नये आणि ज्यांना माझा आनंद बघून अशी जेलेसी फील होते, ज्यांना माझा आनंद बघून राग येतो, ज्यांना माझा आनंद बघून दुःख होतं ना, त्यांच्यासाठी तरी आनंदी राहायलाच पाहिजे नाही का. पण दुःखामध्ये कसं हसणार, म्हणजे दुःख दुसरं काहीच नाही, तब्येतीचं. आता तब्येत जर खराब झाली, बरं नाही वाटलं, काही प्रॉब्लेम वाटलं, त्रास झाला कशाचा, तर कसं माणूस हसणार आहे नाही का. तरी पण एवढ्या दुःखातून मी सावरलेली आहे आणि स्वतःला मी प्रूव्ह केलेलं आहे त्याच्यातून की माणूस याच्यातून एवढं खचूनसुद्धा तो परत उभा राहू शकतो आणि परत आयुष्य नव्याने जगू शकतो. तर भरपूर जे लोक चांगले आहेत त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. खूप काही प्रेरणा घेण्यासारखी आहेत माझ्या व्हिडिओमध्ये गोष्टी, तर त्याच्यातून चांगल्या प्रेरणा घ्या. वाईट वाटतात त्या गोष्टी सोडून द्या, असं काही गरजेचं नाही. काय चांगलं काय वाईट हे प्रत्येकाला कळतं, ठीक आहे. त्यामुळं आपल्यावर डिपेंड असतं की किती कोणाच्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि किती कोणाच्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. पण नाही, काही लोकांना ना खोडीची सवयच पडलेली असते की त्यांना दुसऱ्याचं किती चांगलं चाललं असेल तर वाईटच बघायचं असतं, की एक चूक करायची त्या व्यक्तीने आणि ती आपण बोलून दाखवायची की हे इथं चुकली, हे असं असं झालं. पण लोकांना सवयच असते. जाऊ द्या, आपण वाईट लोकांकडे लक्ष नाही देता चांगल्या लोकांसाठी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. पण एक गोष्ट वाटते बरं का मला माझ्या मनातून, हा चॅनल मी म्हणजे एकतर माझा आधी एकच चॅनल होता करिश्मा ऑफिशियल, तुम्हाला माहिती आहे, करिश्मा लाईफस्टाईल हा चॅनल बनवून मी चुकी केली असं मला वाटते. मी इथून पुढं ते सांगेलच तुम्हाला काय विषय काय नाही, आणि अजून बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत. एवढे दिवस झाले माझे व्हिडिओ बंद होते, तर म्हणजे बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या आहेत. एवढ्या दिवसातून मी जे बोलू नाही शकली, मला बोलायचं होतं पण बरं नसल्यामुळे मी बोलू नाही शकली, व्हिडिओज कंटिन्यू नव्हते तर काय बोलणार आहे नाही का. तर चला आवरते आणि मग ते आले की आम्ही निघू. आज आम्ही जाणार आहे शॉपिंगला आणि अजून कुठेतरी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी हळूहळू सगळ्या व्हिडिओमध्ये आता सांगणारच आहे. तसे व्हिडिओ माझे कंटिन्यू येणारच आहेत. आता एकच ठरवलेलं आहे, किती बरं वाटू वाईट वाटू म्हणजे चांगलं वाटू तब्येत बरी असू नसू कसे का होईना व्हिडिओ टाकायचे म्हणजे टाकायचे आपले. तर माझा तो करिश्मा ऑफिशियल चॅनल बंद पडलेला आहे. इथपर्यंत मी मेहनत केली, सोपं नाही आहे एका वर्षाच्या आत 100 केला जाणं, तरी मी ते करून दाखवलं. आणि ते चॅनल आता बंद पडलं आहे म्हणजे असंच त्याच्यावर मी काम नाही करत आहे काही नाही, तर ते पण वाईट वाटत आहे. इथपर्यंत येऊन मेहनत करून आपली प्ले बटन तर मिळवावीच लागेल ना. एकदा प्ले बटन मिळाली ना मग तिथून पुढं बघितलं जाईल. पण मला असं वाटतं हे नवीन चॅनल क्रिएट करून मी खूप चुकी केलेली आहे. सांगेन मी हळूहळू कसं काय कशाबद्दल सगळं काही. तर चला कंटिन्यू करा तुम्ही, बोलू आपण थोड्या वेळाने. तर मी आवरून बसली 2 वाजेपासून. मला म्हणले 2 वाजता येतो आणि आता वाजले 4 आणि आता आले. उशीर झाला आहे म्हणून आम्ही आता निघतोय पटकन. तर चला मग, ते गेलेत खाली दरवाजाला, चला. तर आम्ही आलो शॉपिंग करायला. बऱ्याच दिवसाच्या मला खूप साऱ्या गोष्टी होम डेकोरसाठी घरासाठी स्वतःसाठी घ्यायच्या होत्या, पण खूप दिवसाची आजारी असल्यामुळे मी कुठं जाऊ पण शकत नव्हती. आणि ऑनलाईन शॉपिंगचं तर तुम्हाला माहिती, ते ऑर्डर करायचं, केव्हा येतात केव्हा, आवडलं तर ठेवायचं, रिटर्न करायचं, मकर झंझटी असतात. त्यामुळे मी डायरेक्ट एका बाजारामध्ये आली आणि तिथूनच शॉपिंग करावं. काचेचा ग्लास घ्यायचा आहे बनाना ज्यूस पिण्यासाठी, आणि इकडं बियर बसते हे बसते ते बसते. कॉफी कोल्ड कॉफी प्यायची असली तर आता नाही, वर्षभर 2 वर्ष कोल्ड कॉफी प्यायची बाबा, थंडी आहे हो. हे काय याच्याने काय करायचं, चाय प्यायचं, दूध प्यायचं. आज माझ्याकडून यांना वडापाव खायला आणलं. वडापाव पार्टी. यांनी मला लई मोठा धोका दिलेला आहे आणि ते काय मी मला सांगणारच आहे. या साध्या भोळ्या दिसणाऱ्या चेहऱ्या मागे जाऊ नका. हे जेवढं चेहरा भोळा आहे दिसायला तेवढाच विषय लय हार्ड आहे.
नुसते हसते. यांची एक गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला, कंप्लेंट कर. आजपर्यंत शांत राहिली पण आता नाही शांत राहिली. यांची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आता नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांग. चुगली करू यांची आपण, सांगेन मी तुम्हाला. आता आम्ही भरपूर सारी शॉपिंग केलो तिकडं बाजारात. कोणता बाजार होता हो तो? लय मोठा, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या घरातल्या सगळ्या वस्तू भेटतात. म्हणलं आपलं घर कधी व्हायचं स्वतःचं, घ्यायचं सजवून थोडंफार घराला. मग थोडाफार लागणाऱ्या वस्तू मी घेतल्या. आणि मग आता आम्हाला भूक लागली जोरात, त्यामुळे मग आम्ही वडापाव आणि डोसा खायला आलो. मला डोसा खायचा होता, यांना वडापाव खायचं होतं. म्हणजे चला मी चारते. आणि यांच्याकडून आता मी कपड्यांची शॉपिंग करून घेणार आहे. मयंकचे बी बड्डे येतोय, त्याला बी कपडे घ्यायचे आहे, त्याला गिफ्ट घ्यायचं. ते पार्टी देणार आहेत हॉटेलमध्ये मयंकच्या बड्डेची. देणार असली नाहीस वडापाव द्या नाही. समोसा आहे का विचारा? आहे ना सगळं आहे. दही समोसा दे म्हणा, मस्त गरम कट करून शेव टाकून. ऐका ना, समोसा आहे का गरम? दही समोसा आहे का? दही समोसा. मिरची द्या माझ्या असतात. मग एक वडापाव आणि एक समोसा द्या. मी वडापाव नाही खाणार. एक समोसा द्या. आणखी 3 वडापाव ते इकडे दे. तर चला आता आम्ही खाणार आणि मग निघणार आहे कपडे घ्यायला. मला 2 ड्रेस घेणार आहे. यांना माझ्याकडून एक शर्ट घेऊन देणार आहे मी. आला आमचा डोसा मला, यांना वडापाव. या खायला गरम या खायला खायला या खायला या. वडापाव कोणाकोणाला आवडतंय सांग. तर चला मग बोलू घरी गेल्यावर. तर मिस्टरांना शक्यतो बाहेर न्यायला मला कुठं टाईम भेटतच नाही. बरेच दिवसातून त्यांनी बाहेर आणलेला आहे. काही कामानिमित्तच आम्ही बाहेर निघतो. आणि मग मला डोसा खायचा होता, त्यांना उत्तप्पा, मला डोसा आणि त्यांना वडापाव. अशा पद्धतीने आम्ही मस्त नाश्ता केला आणि आलो इकडे कपडे घ्यायला. तर ते मला आणि मी त्यांना कपडे घेणार आहे. आनंद बघा, आनंद कपडे घेण्याचा. माझ्याकडून कपडे स्पेशल दुकानात आणलं शर्टाचे. म्हणलं चला माझ्याकडून हा शर्ट घेऊन देते तुम्हाला. मला कपडे घेतले. आता शॉपिंग करून दमलो आम्ही, एका ठिकाणी येऊन बसलोय. बायकोनं शॉपिंग करून दिली मला. कपडे घेतले, रेनकोट घेतला. किती? 2 ड्रेस, एक रेनकोट. बस झालं. थँक्यू मला. 7,000 रुपयाचे कपडे घेतले बाबा. थँक्यू. मला पण ड्रेस घेतले, यांना घेतले. आता मयंकच्या चॉईसने घ्यायचे आहे. मयंकला बी घ्यायचे आहेत कपडे. आणि भरपूर मोठी शॉपिंग केली आज आम्ही. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर मोठी शॉपिंग केली माझ्या पैशाने. बायकोच्या पैसे मजा आहे बाबाला. बायकोचा पगार ओढवून टाकला सगळा. माझ्या पैशाने. यांच्या मागं लागलं की एक आवडतात, मग हेच घेत राहते तेच घेत राहते असे करतात मला. मग मीच खर्च केले. चला, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. चुपके से कोई आएगा. आय लव्ह यू. बाबा लय उशीर झाला आम्हाला यायला. आणि एवढी मोठी शॉपिंग करून आणली आम्ही. हे बघा, हे बघा, हे त्याच्यात बघा. दाखवते तुम्हाला. थांबा, मला ना थोडंसं दम लागलाय आता. 3ऱ्या मजल्यावर येऊस तर लय मोठी शॉपिंग करून आणली. आता मयंकसाठी कंपोस्ट बी आणलेला आहे. आवडला का? हां. तर आता थोडं बसते, पाणी वगैरे पिते, मग आपण बोलू. तोपर्यंत तुम्ही सजनासोबत बोला. सजना जी आप क्यों ऐसे बेचैन है, चिंगम चबा चबा के बेचैन है. एवढे झाडं का आणलेत ग? अरे झाडाची दुकान लावायची आपल्याला. जान है तो क्या हुआ, जान थोड़ी दे देंगे, मेरा भी ज़मीर है, ऐसा थोड़ी होता है जिंदगी में हर चीज पैसा थोड़ी होता है. अरे इश्क भी कोई दवा है, खुदा है. हाँ बरोबर आहे. की नाही? अशा नवऱ्याच्या चुगल्या कराव्या लागतात बहिणीजवळ, आहे की नाही? लय कंटाळून गेलो बाबा, वैताग आलाय मला. यालाच तर संसार म्हणतात, परपंच
अरे कुठं घालायचा हा परपंच, बोलू नंतर. फ्रेंड्स काय काय शॉपिंग करून आणली आम्ही तुम्हाला दाखवतो आता. दाखव रे, चल बरं. हे हे बघा हा आरसा आहे. हा आरसा आहे. हे आरसा मला बाथरूम त्या याच्याजवळ लावायचं आहे, बेशिंग जवळ आरसा लावायचा आहे. त्यानंतर हे आर्टिफिशियल प्लांट पण आणलेले आहेत मी. थांबा मी दाखवते. हे बघा, हे हात पुसायचं रुमाल आणलेला आहे. किचन मला लई सवय अशी सारखं हात धुवायची, हात पुसायची, त्यामुळे मी हात धुवायला हा रुमाल आणलेला आहे, हात पुसायला हा रुमाल आणलेला आहे. ए मी जे देते ते एका साईडला ठेवायचं. कुठं? त्यानंतर ही मला चपाती ठेवायला लागते. आता सध्या तर स्वयंपाक चालू नाही, पण जेव्हा स्वयंपाक चालू होईल तेव्हा मी त्याच्यामध्ये चपाती ठेवायचं आहे. त्यानंतर हे मला भारी वाटलं चपात्या काढायला. त्यानंतर हे नळाला लावायला, आमचा नळाला ना घाण पाणी लय येते ना, आता पावसाचं पाणी पण लय घाण येतोय. मला वाटतंय की आता आणि हा चिमटा, हे आपण काही बी तेलाचं तळलं किंवा पापड वगैरे भाजायला हा चिमटा आणलेला मला आहे. वाटतं आता तू हॉटेल सारख्याच भाज्या पोळ्या बनवणार आहेस म्हणून आणलं एवढं. हे गंगावन आहे. हे कंगवे चिमटे ते लटकवायला, सगळं याला कंगवे चिमटे वगैरे लटकवायचे. त्यानंतर मी आणलेलं आहे हे बाथरूममध्ये लावण्यासाठी. याच्यामध्ये मस्तपैकी 2 कप्पे आहेत आणि हे याच्यामध्ये क्रीम वगैरे काय म्हणजे जे काही बरेच गोष्टी याच्यामध्ये स्टोअर होत्यात, तर हे मी बाथरूममध्ये लावण्यासाठी आणलेलं आहे. बाथरूममध्ये लय राडा झालेला आहे. पण एवढे झाडं ठेवणार कुठं आहेस? त्यानंतर हा कंगवा माझ्यासाठी आणलेला आहे. माझा कंगवा हरवला, निळावला, कुठं गेला काही माहीत नाही मला. त्यानंतर मयंकसाठी हा कंपॉस आणलेला आहे. कसा आहे आम्हाला सांगा. फ्रेंड्स, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या मी काय काय घेतलेलं आहे. बऱ्याच गोष्टी मला मिशोवरून शॉपिंग करायची होती, पण काय होतं ना, डिलेवरी एकतर एवढं लेट करतात आणि त्यात जर एखादा प्रोडक्ट वस्तू मिसिंग आली किंवा नाही आवडलं ते रिटर्न करायचं म्हणलं तर मग लई झंझट असतात. त्यामुळे डायरेक्ट एका मिनी बाजारमध्ये गेली, भोसरीमध्ये खूप मोठा बाजार आहे, खूप छान, तिथं शॉपिंग केली. स्वस्तात मस्त वस्तू भेटल्या मला. खूप छान छान वस्तू ज्या ज्या लागतं सगळ्या घेऊन आलेली आहे मी. तर तुम्हाला रोजच व्हिडिओ बघायला भेटत जातील. मी प्रयत्न करत आहे रोज व्हिडिओ टाकायचे. मला बरं वाटलं ना तेव्हाच मी घराच्या बाहेर पडते. तर आता मला बरं वाटत होतं थोडं, म्हणून म्हणलं चला शॉपिंग करून यावं. त्यांना मस्त कपडे घेऊन दिले माझ्याकडून. मला पण कपडे घेतले, मला पण 2-3 ड्रेस घेतलेले आहेत. तर ते तिकडे मोबाईल बघत होते, मी इकडे तुम्हाला शॉपिंग दाखवत होती. तर हा आरसा मला त्या बेसिंगजवळ लावायचा आहे. आपण जिथं हात वगैरे धुतो, ब्रश, बाथरूमच्या बाहेर नाही का बेसिंग, त्या बेसिंगच्या वर आरसा पाहिजे होता मला, त्यामुळे मी मागवला. 2दा मी मिशोवरून आरसा मागवला होता, पण दोन्ही वेळेस ते फुटला आला होता. मिशोवरून काचेच्या वस्तू मागवणं अवघड आहे बाबा, येत नाही सेफली घरी. त्याच्यावर डायरेक्ट जाऊन घेऊन आली. 450चा तो आरसा झाला. महाग पडला का मला सांगा बरं. त्यानंतर ही मिठाची बरणी पण घेऊन आली. म्हणजे बऱ्याच अशा जेवढ्याही गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत ना ते सगळं मी घेऊन आलेली आहे. तर बरेच पैसे घातलेत आज. मी म्हणलं चला यांच्या मागं कुठं लागत बसावा, मला द्या पैसे, मला हे शॉपिंग करायची. आणि मग तुम्हाला माहिती नवऱ्यांचं कसं असतं, ही घेते ते घेते, विनाकारण घेत बसते. त्याचा वाटा आपण जर कमवलं ना, आपण आपल्या पायावर उभे असलो ना, 2 पैसे आपण कमवलं ना, तर आपण आपल्या मर्जीने कोणती पाहिजे ती वस्तू घेऊ शकतो. तर मला आर्टिफिशियल प्लांट पण पाहिजे होते मला घरामध्ये, फ्रीजवर किंवा खिडकीवर, किचन ओट्याच्या बेडरूममध्ये ठेवायला. खूप दिवसाचं चाललं होतं माझं, तर म्हणलं चला ते पण दिसले नशिबाने, तर ते पण मी घेऊन आली. तर अशा पद्धतीने मी शॉपिंग केलेली आहे. आणि आता लवकरच मयंकचा बड्डे आहे. मयंकला काही कपडे आणले नाही. यांना रेनकोट घेतला, यांना 2 शर्ट घेतले आणि मला 3 ड्रेस घेतले. मयंकचे कपडे म्हणलं मयंकला घेऊन जाऊन त्याच्या पसंतीने आणावा, म्हणून काही त्याला मी कपडे आणलेच नाही. मग आम्ही नेक्स्ट टाईम जाणार तेव्हा. अजून त्याचा बड्डे आहे 16 तारखेला. तर व्हिडिओ मी कधी शूट करून ठेवलेला असतो, कधी पोस्ट होतो, जसं मला टाईम भेटतोय तसं मी पोस्ट करत आहे. ते हे 2 शर्ट आणले मी त्यांच्यासाठी. कसे दिसत आहेत ते सांगा, माझी चॉईस चांगली आहे का ते सांगा. मला पण एवढं कळत नाही त्यातलं, पण ठीक आहे, मला आवडले, मी घेतले त्यांच्यासाठी. तर कसे दिसते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडतात का ते सांगा. आणि रोज आपण इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत जाऊ. बाकी फेक आय डीवाल्यांना मी सडेतोड उत्तर देणारच आहे. काही लोक लय माजुरडेपणासारखा करत आहेत ना, कोणाचा त्यांना सुखी संसार बघून होत नाही, ते स्वतःच्या संसारात सुखी नाही आहेत ना, त्यांना त्यांचे नवरे कवडी भरायची इज्जत देत नाही, रत्ती भरायची त्यांची किंमत नाही. घरामध्ये जन्म दिलेले आईबापसुद्धा त्यांना हुंगत नाही, त्यामुळे इकडे फेक आय डी काढून कमेंट करत बसतात. तर हा बावला मी मयंकसाठी आणलेला आहे. बाकी मी सगळे उत्तरं देणार आहे बरं का. उशीर लागन पण सगळ्यांचे सडेतोड उत्तरं देणार. जे स्वतःला शहाणे समजतात ना, त्यांना एकच सांगणं आहे, स्वतःला शहाणे समजा पण दुसऱ्यांना मूर्ख काय समजू नका.
फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.